नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 ऑगस्ट आणि आपण 2 ते 3 व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 10 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे आणि ते आंदोलन अखेर सुरू झाले शेतकरी मित्रांनो. कारण राज्य शासनाकडून राज्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आणि त्या घोषणेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला. राज्य सरकारकडून त्या निर्णयाची अंमलबजावणीला सुरुवात झाली आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जदार शेतकऱ्यांचा जे थकबाकीदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम ही जमा व्हायला सुरुवात झाली. परंतु या सर्व गोष्टीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा GR काढण्यात आला, त्या GRमध्ये सुरुवातीला 2019चे शेतकरी वगळण्यात आलेले होते. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 ते 3 अटी घालून नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपासून वंचित ठेवण्याचा प्रकार राज्य सरकारकडून करण्यात आलेला होता. परंतु याच्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं झाली व त्या आंदोलनामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना 2019मधील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर नियमित कर्जदार शेतकऱ्यांची 25-26ची जी अट होती ती अटही काढून टाकण्यात आली. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीला सुरुवात झाली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात आजही पैसे आलेत, कालही खूप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेत. त्यामुळं साहजिकच आहे की कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात झाली आहे. पण या सर्व गोष्टीमध्ये जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना कुठेतरी प्रामाणिकपणाचं जे फळ मिळतं आहे ते फळ खूपच कमी मिळतं आहे असं जेव्हा निदर्शनास येऊ लागलं, त्यानंतर मात्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असो व शेतकऱ्यांच्या माध्यमातून असो नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणं गरजेचं आहे असं स्पष्ट संकेत मिळू लागलेले होते. याच्यानंतर गेले 8 ते 10 दिवसापासून रविकांत तुपकर असो, अजितजी नवले साहेब असो यांच्या माध्यमातून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन द्या अशी मागणी करण्यात येत होती. यासाठी निवेदनही राज्य सरकारला देण्यात आली. धरणीमामा यांना, सहकार मंत्र्यांना, माननीय मुख्यमंत्री यांना निवेदनं देण्यात आली आणि या निवेदनं दिल्यानंतर प्रतीक्षा होती की जर सरकारने 10 तारखेपासून जर नियमित कर्जदार शेतकऱ्यांबाबत कुठला निर्णय नाही घेतला तर आम्ही 10 तारखेपासून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट संकेत अजितजी नवले असो, रविकांत तुपकर असो यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते. आणि अखेर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं 10 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत कसलाही नियमित कर्जदार शेतकऱ्याबाबत दिलासादायक निर्णय न घेतल्यामुळं अखेर आजपासून शेतकरी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनासाठी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. पीक विम्यातील 3 ट्रिगर लागू करण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं हा लढा हा निर्णायक लढा आहे आणि हा लढा शेतकऱ्यांना, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना काहीतरी घेऊन पडल्याशिवाय थांबणार नाही याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेले आहेत. माननीय सहकार मंत्री यांच्या घरापर्यंत माननीय रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं. सहकार मंत्र्याच्या दारात जाऊन आंदोलन करण्यात आलं. सहकार मंत्र्यांनी स्वतः माननीय रविकांत तुपकर यांना शब्द दिला की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू, माननीय मुख्यमंत्र्यांशी बैठकीत चर्चा करू आणि मार्ग काढू असं आश्वासन परत यांना रविकांत तुपकर यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर अजितजी नवले यांनी 23 जिल्ह्यामध्ये किसान महासभेच्या माध्यमातून आंदोलनाला आजपासून सुरुवात केलेली आहे. आज 23 जिल्ह्यामध्ये वेगवेगळे निवेदनं देऊन हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये द्या, पीक विम्याची ट्रिगर परत लागू करा, या इतर सर्व मागण्यासाठी आंदोलनाची सुरुवात आज अजितजी नवले यांच्या माध्यमातून करण्यात आहे. रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळं शेतकरी मित्रांनो, जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत यांना प्रोत्साहन यायला अजून वेळ आहे आणि जितका वेळ आहे तो वेळ फलदायी करण्याची संधी सध्या आहे.
मग ही जो वेळ आहे, आज रविकांत तुपकर आंदोलनात उतरलेत, अजितजी नवले आंदोलनात उतरलेत. या आंदोलनाला सहकार्य करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. विषय कसा आहे आता ह्याच्यामध्ये, कारण अगोदरची जी आंदोलनं झालेली होती त्या आंदोलनामध्ये थकबाकीदार शेतकरीही आंदोलनात सहभागी झालेले होते, परंतु खूप थकबाकीदार शेतकऱ्यांना आता या कर्जमाफी मिळत असल्यामुळं काही थकबाकीदार शेतकरी या आंदोलनाकडे थोडी पाठ फिरवू शकतात, आहे ती परिस्थिती सांगतोय मी. त्यामुळं आंदोलन कुठं चिघळलं म्हणजे शेतकरी आंदोलनात न गेल्यामुळं आंदोलनाला गालबोट लागू नये, म्हणजे आंदोलन कमी कुवतीचं होऊ नये. कारण जेवढी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची संख्या जास्त असेल तेवढं आंदोलन यशस्वी होत असतं. त्यामुळं थकबाकीदार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत कर्जमाफी झालेली आहे. त्यामुळं जे काही शेतकरी 2 लाखाच्या आतील आहेत ते 2 लाखाच्या आतील शेतकरी या आंदोलनाकडे थोडी पाठ फिरवू शकतात. कारण त्यांना कर्जमाफी जर मिळालं असेल तर काही शेतकरी ह्याच्यामध्ये आपल्या वेळ कशाला घालवावा, बाकीचे नियमित कर्जदार शेतकरी जातील आंदोलनासाठी, या माध्यमातून थोडं आंदोलनात शेतकऱ्यांची संख्या कमी दिसू शकते. परंतु आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो, कारण नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं आंदोलन आहे. त्याचबरोबर पीक विम्याचे ट्रिगर आहेत. यासाठी तसं पाहिलं तर सर्वच शेतकऱ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. मग तो थकबाकीदार असो अथवा नियमित कर्जदार असो, कारण इतर मुद्देही या आंदोलनामध्ये आहेत आणि त्यांच्या मागण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे तसं पाहिलं गेलं तर काही शेतकऱ्यांची जरी कमतरता थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये जर असली शेतकरी मित्रांनो, तर नियमित कर्जदार शेतकरी हे 23 लाख शेतकरी आहेत आणि ह्या 23 लाख शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त समर्थन या रविकांत तुपकर असो, अजितजी नवले असो यांच्या आंदोलनाला देणं गरजेचं आहे. कारण चित्रपटाला जर गर्दी नसेल तर चित्रपट फ्लॉप होतो, चित्रपट पडतो. तशी परिस्थिती होऊ देऊ नका. आंदोलनाला जर गर्दी नसेल तर आंदोलन कमी लेखलं जाऊ शकतो. त्यामुळे कुठलंही जरी आंदोलन असो, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असो, शेतकऱ्यांचं आंदोलन असो आणि शेतकऱ्याच्या न्यायाचं हिताचं जर आंदोलन असेल तर शेतकऱ्यांनी वेळ काढून त्या आंदोलनाला जाणं गरजेचं आहे. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकरी जितके आहेत तेवढ्या सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करा. आज सुरुवात 23 जिल्ह्यातून झालेली आहे. 23 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये जिल्हाधिकारी असो, इतर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना निवेदनं देऊन आजच्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे. व अजितजी नवले यांनी स्पष्ट केले की ही आंदोलनाची पहिली सुरुवात आहे, परंतु 20 ऑगस्टला माननीय राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा माननीय अजितजी नवले यांनी दिलेला आहे. कारण आज जी आंदोलनं झाली आहेत या आंदोलनावर जर राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आणि जर शेतकऱ्यांना 2 लाख अनुदान असो, पीक विम्याची ट्रिगर असो हे जर लागू केले तर आंदोलन थांबू शकतं. पण जर राज्य सरकारने जर कुठल्याही प्रकारचा निर्णय याबाबत जर नाही घेतला गेला तर माननीय अजितजी नवले यांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही डायरेक्ट राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या दारात जाऊन आंदोलन करणार आहोत. त्यामुळे राज्य सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने घ्यावं व तात्काळ नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही 2 लाख प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा. राज्यातील पीक विम्याचा जो प्रश्न आहे त्या पीक विम्याच्या ट्रिगरमध्ये परत एकदाचे ट्रिगर लागू करण्यात यावे. देवस्थान जमिनी असो, इतर भरपूर मागण्या त्यांच्या आहेत, त्या मागण्याकडे राज्य सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं जे नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सुरुवात होणार, आपण जे बोलत होतो अखेर ती सुरुवात आजपासून झाली आहे शेतकरी मित्रांनो. राज्यातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण माननीय धरणीमामाच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसते, माननीय सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसतंय की कुठेतरी आणि आम्ही वरिष्ठाशी चर्चा करू, यातून मार्ग काढू असं त्यांचं बोलणं आहे. त्यामुळं राज्य सरकार निश्चित आज जे 50,000 रुपये जे जाहीर करण्यात आलेले आहेत या 50,000 हे खूप कमी आहेत हे त्यांनाही समजते आणि त्यांनी स्वतःही मान्य करतात की प्रोत्साहन हे आमच्या बाबतीत जर विचार केला तर हे कमी आहे, परंतु याबाबतही आम्ही निश्चित काहीतरी मार्ग काढू अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो निश्चित याच्यामध्ये मार्ग निघू शकतो, प्रोत्साहनामध्ये वाढ होऊ शकतो, पीक विम्याचे ट्रिगर लागू होऊ शकतात. परंतु जे आंदोलनं आज जी सुरुवात झाली आहे त्या आंदोलनाला असाच सपोर्ट शेतकऱ्यांच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे. एक मोठं स्वरूप जर आंदोलनाचं झालं तर शेतकऱ्यांची एकही मागणी न मान्य होता राहणार नाही आणि शेतकऱ्यांना नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख प्रोत्साहन मिळू शकते, पीक विम्याचे ट्रिगर परत लागू होऊ शकतात. सरसकट उर्वरित जे शेतकरी आहेत
जे कर्जमाफीचा आजपर्यंत लाभ घेतलेले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. त्यासाठी आज ज्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे अशा आंदोलनाला शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्या व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून द्या. या सर्व अपडेटकडे आपलं कायम लक्ष राहील. यावर प्रत्येक आपला अपडेटवर व्हिडिओ येत राहील. नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही वाढीव प्रोत्साहन अनुदान मिळजोतर कायम आपले व्हिडिओ येत राहतील व त्याबाबत अपडेट आपण घेत राहू. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.